स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश खूप खास असणार आहे, कारण आज स्वामी संदेशाच्या रूपामध्ये स्वामींच्या पादुका तुमच्या समोर आलेल्या आहे. 2 पादुका तुम्हाला दिसत असतील आणि त्यापैकी एक पादुका तुम्हाला निवडायची आहे. बघा, स्वामींच्या पादुका म्हटलं तर ते असं ठिकाण ज्या ठिकाणी आपण आपला माथा टेकवतो, आणि एकदा की आपण आपला माथा स्वामींच्या पादुकांवर टेकवला तर आपल्याला कुणासमोरही कधीच झुकावं लागत नाही, कारण त्यावेळेस स्वामी महाराज आपली जबाबदारी उचलतात आणि प्रत्येक संकटातून आपल्याला हळूवारपणे बाहेरही काढतात. हा अनुभव जर तुम्हाला असेल ना, तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. कारण बघा ना, असं होतं कधी कधी काही लोकांच्या बाबतीत की काम होत नाही म्हणून 17 ठिकाणी अशी लोक डोकं टेकवतात. पण जो 17 वेळेस एकाच ठिकाणी अर्थात आपल्या स्वामींच्या चरणी डोकं टेकवतो ना, एकनिष्ठतेनं पूर्ण विश्वासाने स्वामींवर जो विश्वास ठेवतो ना, त्याच्यावर स्वामींची नक्कीच कृपा होते. आणि यालाच एकनिष्ठेचं फळ देखील म्हटलं जातं. तर स्वामी भक्त हो, इकडे तिकडे न फिरता जर कायमस्वरूपी आपण स्वामींच्या चरणांवर, स्वामींच्या पादुकांवर आपला माथा टेकवला तर निश्चितच आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा आपण स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश जाणून घेण्यासाठी तुमच्या समोर ज्या 2 पादुका दिसत आहे त्यापैकी एक पादुका निवडा आणि तुमच्यासाठीचा संदेश जाणून घ्या. तर बघा, तुम्ही तुमच्यासाठीची एक पादुका निवडली असेल अशी मी आशा करते, आणि संदेश काय आहे तेही सांगते. आता ज्यांनी 1 नंबरच्या पादुका निवडल्या त्यांना स्वामी महाराज काय सांगतात, तर स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे, केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तर तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून श्रीमंत होण्यासाठी तू प्रयत्न कर, पण तुझ्या मनाची श्रीमंती जपण्याचा देखील तू प्रयत्न कर. नेहमीच तुझे आचार विचार शुद्ध ठेव. तुझी वागणूक इतरांशी नेहमी चांगली ठेव. नक्कीच तू एक श्रीमंत म्हणून ओळखला जाशील आणि आमच्या नजरेत सदैव तुझा श्रीमंतीपणा दिसून येईल. म्हणून मनाचा मोठेपणा जपत राहा. तुझी स्वामी माऊली कधीही तुला एकटं सोडणार नाही. अरे, न्याय मागण्यासाठी इकडे तिकडे फिरू नको. सर्वात मोठे न्यायालय म्हणजे तुझे मन असते. काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतकं कोणालाही माहीत नसतं. म्हणून एखादी गोष्ट करायची झाली तर ती योग्य आहे की अयोग्य हे एकदा तुझ्या मनाला विचार. तुझ्या मनाला जेव्हा तू काही प्रश्न विचारतो आणि मनापासून ते उत्तर ऐकण्याचा प्रयत्न करतो, तर तुझं मन तुला सदैव योग्य तो मार्ग दाखवत असतं. म्हणून मनावर विश्वास ठेव. पण मनाचे देखील 2 प्रकार असतात, एक अंतर्मन आणि एक बाह्यमन. बाह्यमन हे नेहमी तुला फसवत जाणार आहे, पण तुझं अंतर्मन नेहमी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे. म्हणून तुला जेव्हा काही ऐकण्याची वेळ येईल तर अंतर्मनाचा ऐकत जा, कारण तुझ्या अंतर्मनातील जो आवाज असतो तो साक्षात परमेश्वराचा असतो, आणि परमेश्वर तुला कधीही चुकीचा सल्ला देत नाही. आयुष्यामध्ये कधी वाईट प्रसंग आला, वाईट वेळ आली तर हे बघ, खचून जाऊ नकोस, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळंच बदलणार असतं. फक्त असावा लागतो तो थोडासा संयम. म्हणून थोडासा संयम बाळग आणि आमच्याकडे विश्वासाने बघ. जेव्हा तू संयम ठेवून आमच्यावर विश्वास ठेवतो आणि हळूहळू पुढे पाऊल टाकतो ना, तेव्हा तुला जे हवं आहे ते नक्कीच मिळणार असतं. आणि ते मिळवून देण्यासाठी आम्ही देखील तुला सदैव आशीर्वाद देत असतो, आणि आम्ही दिलेला आशीर्वाद कधीही वाया जात नाही. अरे, तुझी वेळ आज खराब असेल तर उद्या चांगलीही असणार आहे. पण वेळ बदलताना फक्त घड्याळाचे काटेच बदलत नाही, तर त्या काट्यांबरोबरच तुझ्या सभोवतालची माणसे देखील बदलत असतात. म्हणून तुझ्या दुःखाच्या प्रसंगात जी लोक तुझ्या सोबत उभी राहत नाही ती लोक कधीच तुझी नसतात हे मान्य कर, आणि अशा स्वार्थी लोकांपासून 4 हात लांब राहायला शिक. पण वाईट काळामध्ये, दुःखाच्या प्रसंगामध्ये जे लोक अगदी प्रामाणिकपणे तुझ्या सोबत उभे असतात ना, त्या व्यक्तींची कदर मात्र करायला कधीही विसरू नको. अशा लोकांचे उपकार तू कधीही विसरू नको. जे सातत्याने तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतात ना, त्यांना समजावण्यात तुझा वेळ कधीही खर्च करू नको. अरे, जी लोक तुझी असतात त्यांना काही गोष्टी समजावाव्या लागत नाही, पण जी लोक कधीच तुझी नसतात त्या व्यक्तींचा तू काहीही केलं तरीही तुझ्यावर विश्वास बसणार नाही. म्हणून तुझी कोण, परकी कोण हे वेळीच ओळखायला शिक, आणि त्यानुसार लोकांबरोबर नातं निभवायला शिक. निश्चितच तुझा पुढचा येणारा भविष्य काळ हा सुंदरच होणार आहे, आणि तुझ्या भविष्यासाठी जी लोक योग्यतेची आहे अशाच लोकांना सोबत घेऊन चालायला शिक.
आणि नसेल तुझ्यासोबत कोणी तरीही काळजी करू नको. जर तू आमच्या मार्गात आहे, अध्यात्माचा मार्ग तू निवडला असेल, तर निश्चितच तुझी ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत राहणार आहे आणि तुला एकच सांगणार आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढच्या पादुका निवडल्या आहे, म्हणजेच 2 नंबरच्या पादुका निवडल्या आहे, त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे जीवनातून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारल्या की तुझं आयुष्य अधिक सोपं होतं. भूतकाळामध्ये काय घडलं आहे आणि भूतकाळामध्ये तू काय सुधारणा करू शकत होता याचा विचार करून आता काहीही उपयोग नाही, कारण तो गेलेला काळ आहे, तो परत येणार नाही. पण आजचा वर्तमान मात्र तुझ्या हातात आहे. भूतकाळात ज्या चुका झाल्या असतील त्यातून अनुभव घेऊन वर्तमान जगायला शिक आणि हा वर्तमान जगता जगता तू आमच्या मार्गात ये आणि प्रामाणिकपणे कष्ट कर. जेव्हा तू प्रामाणिकपणे कष्ट करतो, वर्तमानात जगतो आणि भूतकाळातून अनुभव घेऊन एक एक पाऊल शांततेनं अगदी विचाराने पुढे टाकतो, तेव्हा तुझं भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी आम्ही तुला मदत करत असतो. अरे बदल हा निसर्गाचा नियमच आहे. फक्त फरक एवढा असतो की वेळेनुसार काहींची मनं बदलतात तर काहींचे दिवसही बदलतात. आज वाईट दिवस असतील तर घाबरू नको, उद्या नक्कीच चांगले दिवस येणार आहे. पण तुझी वाईट वेळ पाहून ज्यांनी तुझ्याप्रती मनं बदललेली आहे अशा लोकांना मात्र तुझ्या आयुष्यात पुन्हा स्थान देऊ नको. आणि अशा लोकांप्रती सूड उगवण्याची भावना देखील तुझ्या मनामध्ये कधीही निर्माण होऊ देऊ नको. अरे जे तुझ्यासोबत वाईट वागतात त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्यायचं. त्यांच्या कर्माची फळं त्यांना देणारा परमेश्वर आहे. त्यामुळे त्या लोकांचा सूड घेण्याची भावना जर तुझ्या मनामध्ये आली असेल तर ती आत्ताच काढून टाक. सूड घेण्याची भावना ही फक्त तुझा सर्वनाश करू शकते. म्हणून तू फक्त तुझ्या भविष्यावर, तुझ्या आयुष्यावर लक्ष केंद्रित कर. तुझं जर का कोणी वाईट केलं असेल तर ते त्यांचे कर्म आहे, पण तू कुणाचं वाईट करणार नाही हा तुझा धर्म आहे आणि तुला तुझ्या धर्माचं पालन करायचं आहे. म्हणून जाणून बुजून कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न तू करू नकोस. तू फक्त तुझं आयुष्य कशा प्रकारे चांगलं घडवता येईल यासाठी लक्ष केंद्रित कर. अरे जेव्हा तू निस्वार्थीपणाने इतरांना मदत करतो आणि स्वतःशी प्रामाणिक राहून अगदी प्रामाणिकपणे कष्ट करतो, मेहनत घेतो आणि सोबतच आमचं नाम घेऊन आयुष्य जगू लागतो, तेव्हा तुझं आयुष्य हे स्वामीमय होतं. आणि आमच्या भक्ताचं आयुष्य एकदा की स्वामीमय झालं की त्याचं आयुष्य कसं सुधरवायचं याची जबाबदारी आम्ही उचलतो आणि आम्ही आमच्या जबाबदारीतून कधीही काढता पाय घेत नाही. आम्ही आमची जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडतो. म्हणून तू आमच्यावर विश्वास ठेव. जगात कोणीही विश्वासाच्या लायकीचं नसलं तरीही तुझी ही स्वामी माऊली मात्र सदैव तुझा विश्वास जपणार आहे. तुझ्या विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही. अरे ह्या जगाकडून कधीही कुठलीही अपेक्षा ठेवू नको. ह्या जगावर अगदी डोळे बंद करून विश्वासही ठेवू नको. विश्वास ठेवायचा तर आमच्यावर ठेव, अपेक्षा करायची तर आमच्याकडून कर. आम्ही कधीही तुझा अपेक्षाभंग होऊ देणार नाही. अरे जो भक्त आमच्यावर विश्वास ठेवतो ना आणि आमच्याकडून अपेक्षा करतो ना, अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कोणत्या पादुका निवडल्या होत्या कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. बघा, आजच्या संदेशामार्फत आपल्याला एकच मोलाची शिकवण मिळाली आहे की आपल्याशी कोण कसा वागतो याचा विचार करत बसण्यापेक्षा आणि त्यामध्ये वेळ खर्च करण्यापेक्षा आपण फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं आहे. स्वतःची प्रगती कशी होईल किंवा आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल या व्यतिरिक्त स्वामींच्या नजरेमध्ये आपलं स्थान आपल्याला कसं मिळवता येईल याचा जर विचार केला तर निश्चितच आपलं आयुष्य स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा आपण निस्वार्थी भावनेने स्वामींची सेवा करतो, कष्ट प्रामाणिकपणे करतो, तेव्हा स्वामी महाराज देखील आपल्याला कधीही अंतर देत नाही. तर स्वामी भक्त हो, पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. संदेश ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.